राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ओढवलेलं आहे। राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली। पुण्यासह राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। दरम्यान आता राज्याच्या कोणकोणत्या भागात हवामान कसं असणार आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान 40 पर्यंत पोहोचलेलं आहे। मात्र आता एक प्रणाली विकसित झालेली असून त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। 3 ते 4 दिवस विदर्भासह महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती राहणार आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचलं होतं, मात्र आता पावसामुळे त्यात घट होणार आहे। त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल। आज मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहणार असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट ज्या भागामध्ये आहे त्या भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। 31 मार्च म्हणजेच आजपासून 3 ते 4 दिवस हवामानात मोठे बदल दिसून येणार आहेत। त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय। पुढील 4 ते 5 तारखेपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी हवामान विभाग वारंवार देत असलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये अचानक हवामान बदललं आणि यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली। विजांच्या कडकडाटासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे। विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। तसंच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरतीये। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आणि गारांसह पावसानं हजेरी लावली आहे। भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात जोरदार गारांचा पाऊस झाल्यानं यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेले मंडप गारांच्या वजनानं कोसळले। या अवकाळी पावसामुळे वडगाव डाळ गावातील 7 घरांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरांच्या छतांवरील पत्रे, कौलं उडालेली आहेत। तसंच काही घरांच्या भिंती कोसळल्यात। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता गावकऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल।